हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून राज्य सरकारने बोलावली त्रिभाषा सूत्र संदर्भात बैठक। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रात्री बैठकीचे आयोजन। त्रिभाषा सूत्री संदर्भात सरकार भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता। आजपासून हिंदी सक्ती विरोधात मनसे आंदोलन करणार। राज्यभरातील शाळांच्या बाहेर पालकांच्या सह्यांची मोहीम राबवली जाते। कर्जमाफीचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, हा अधिकार त्यांचा, तर शेतकऱ्यांनी कर्ज भरलीच पाहिजेत। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे मोठे विधान। मुझे लोगों ने कहा कि पालकी जाने वाली है, जल्दी जाएंगे नहीं तो फिर रास्ता जाम हो जाएगा। रास्ता जाम हो रहा है, हमने कभी मना नहीं किया। वारीच्या पालख्यांमुळे रस्ता जाम होतो, मात्र आम्ही कधी तक्रार केली नाही। अबू आझमींचं वादग्रस्त विधान, तर मुख्यमंत्र्यांनी अबू आझमींना सुनावलं। आज परिवहन विभागाची श्वेतपत्रिका जाहीर होणार। मंत्री प्रताप सरनाईक जाहीर करणार श्वेतपत्रिका। श्वेतपत्रिकेत नेमका काय खुलासा होणार याकडे लक्ष। नागपुरात वीज पुरवठा खंडित होण्याचं प्रमाण वाढल्याच्या नागरिकांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री संतप्त। स्थानिकांनी तक्रारीचा पाढा वाचल्यानंतर फडणवीस आणि गडकरींकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी। कॅन्सरग्रस्त आजीला नातवानं कचराच्या ढिगाऱ्यात फेकल्याची धक्कादायक घटना। उपचाराकरता पैसे नसल्यानं नातवाचं माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य। सांगलीच्या आटपाडीत सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यानं बापाकडून मुलीला बेदम मारहाण। बेदम मारहाणीत मुलीचा मृत्यू। मुलीला मारहाण केल्याप्रकरणी वडिलांना अटक। जर सध्याचं इराण शासन इराणला महान बनवण्यात अयशस्वी ठरत असेल तर सत्ताबदल का नाही होणार? इराणच्या परमाणु ठिकाणांवर हल्ल्यानंतर ट्रम्प यांचं ट्विट। अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणमधील फोर्डोन या न्यूक्लिअर साइटचे एंट्री पॉइंट्स नष्ट। डोंगराळ भागातही मोठं नुकसान। सॅटेलाइट फोटोतून जमीन खचल्याचं संकेत। इस्रायल आणि इराणमधील युद्धात आतापर्यंत 865 जणांचा मृत्यू, तर 3000हून अधिक लोक जखमी। इराणमध्ये आणखी नुकसान करण्याचं इस्रायलचं टार्गेट। अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणची आक्रमक भूमिका। हामुर्झ हा खाडी बंद करण्याचा राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत एकमत। लवकरच निर्णयाची शक्यता। जगभरात इंधनाच्या दराचा महाविस्फोट होण्याची शक्यता। इस्रायलचा पुन्हा एकदा इराणच्या लष्करी तळांवर हल्ला। इमाम हुसेन स्ट्रॅटेजिक मिसाईल हेडक्वार्टर्ससह अनेक ठिकाणं उद्ध्वस्त केल्याचा इस्रायलचा दावा।